सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. नेहमी आपण तांदळाच्या पिठाचा वापर करून चकल्या तयार करतो, तर आज आपण बनवणार आहोत उपमा रवा वापरून अगदी झटपट, कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट चकल्या. दिवाळी असो वा चहा टाईम, या चकल्या सगळ्यांनाच आवडतील. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यामध्ये 2 वाटीपर्यंत पाणी घालणार आहोत. सोबतच यामध्ये 2 चमचे बटर घालायचं आहे. जर बटर नसेल तर 2 चमचे तूप किंवा तेल घालू शकता. यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर चमच्याने एकदा मिक्स करून घेऊ. आता गॅसची आंच हे मध्यम ठेवायचं आहे आणि या पाण्याला आपण उकळी काढून घेणार आहोत. पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी उपमा रवा घालायचा आहे. रवा हे पाण्यामध्ये घालताना एकाच वेळी घालू नये, थोडं थोडं करत घालायचं आहे आणि चमच्याने एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून याची गुठळ्या तयार होणार नाही. रव्याला यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता उपमासारखा हे तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर गॅसची आंच इथे बंद करायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून 10 मिनिटांसाठी आपण हे ठेवून देणार आहोत. जवळपास 10 ते 15 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. इथे आपण बघू शकतो रवा हे चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे. हे सगळे एकदा चमच्याने मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 2 वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे. इथे 1 वाटी रव्यासाठी 2 वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घेतली आहे. हे सगळे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे मिक्स करून घेताना रवा इथे गरमच आहे, त्यामुळे तुम्ही हे चमच्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. रवा इथे गरम असल्यामुळे पीठ भिजवण्यासाठी इथे मी थंडच पाणी वापरत आहे. जर रवा हे पूर्णपणे थंड झाला असेल तर पीठ भिजवण्यासाठी इथे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. एकाच वेळी जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पिठाला चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत. पिठाला भिजवून घेताना एकदम घट्ट न भिजवता सॉफ्ट असं भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे सॉफ्ट पीठ आपण इथे भिजवून घेणार आहोत. पीठ इथे तयार आहे. या पिठाला जास्त वेळ न ठेवता लगेच चकल्या बनवण्यास सुरुवात करायचं आहे. इथे चकलीचा साचा घेतलेला आहे. या साच्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. थोडंसं साच्याला तेल लावून घेतल्यानंतर या साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. मावेल तेवढंच यामध्ये पीठ भरून घेऊ. चकल्या पाडण्यासाठी इथे आपण बटर पेपर, न्यूजपेपर किंवा प्लेटमध्ये सुद्धा आपण हे चकल्या पाडून घेऊ शकतो. इथे मी ताटामध्ये चकल्या हे पाडून घेत आहे. चकल्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत, लगेच चकल्या हे बनवून तयार होतात. तर अशाच प्रकारे 2-3 ताटामध्ये हे चकल्या बनवून तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर हे तळून घ्यायचं आहे. चकल्या हे ताटावरती पाडून घेतल्यानंतर या चकल्यांना आपण तळून घेणार आहोत. तळून घेण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर तेल हे गरम करून घ्यायचं आहे. चकल्या हे तळून घेताना तेल खूप जास्त गरम असायला नको, मध्यम आचेवर तेल हे गरम करून घ्यायचं आहे. तेल इथे मध्यम गरम झालेलं आहे. जेवढे चकल्या पॅनमध्ये मावतील तेवढे तेलात सोडायचं आहे. इथे रवा चकली हे तेलात तळून घेताना गॅसची आंच कमी ते मध्यम आचेवर ठेवायचा आहे, त्यामुळे ते आतपर्यंत तळले जाणार. हे चकल्या आपण रवापासून तयार केल्यामुळे हे तळण्यासाठी थोडंसं आपल्याला वेळ लागतो. हे चकली तळून घेताना गॅसची आंच जर मोठं केलं ते बाहेरून कलर येणार, पण आतमधून चकली हे व्यवस्थित तळले जाणार नाही आणि ते कुरकुरीत असं तयार होणार नाही, ते पूर्णपणे नरम पडणार. त्यामुळे कमी ते मध्यम आचेवरच चकली हे तळून घ्यायचं आहे. तर चकली हे अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर झाऱ्याने आपण बाहेर काढून घेणार आहोत. चकली ही तेलातून बाहेर काढून घेतल्यानंतर पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचं आहे. जर एक्स्ट्रा ऑइल असेल तर ते पूर्णपणे शोषून घेणार. तर याच पद्धतीने उरलेले सगळे चकल्या आपण तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे रवा आणि तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत चकल्या इथे बनवून तयार आहेत. तर येत्या दिवाळीसाठी चहासोबत किंवा स्नॅक्स म्हणून या चकल्या एकदम बेस्ट आहेत. तर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.